घराभोवती फिरणाऱ्या पाळीव मांजराचा पाठलाग करीत बिबट्या आला थेट अंगणात. घराबाहेर झोका खेळणाऱ्या मुलानं प्रसंगावधान राखल्याने वाचला जीव. काळेचीवाडी येथील घरासमोरील मांजर, बिबट्या आणि मुलगा यांची थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. 27 ऑक्टोबरच्या सायंकाळी 7:15च्या सुमारास घडलेल्या घटनेच्या व्हायरल व्हिडिओने खेड तालुक्यातील बिबट्याचा वाढता वावर पुन्हा ऐरणीवर. प्रसार माध्यमांमधील व्हायरल व्हिडिओ नंतर वन विभागाची तात्काळ घटनास्थळी धाव. वनरक्षक संतोष भागडे यांनी केली घटनास्थळाची पाहणी. काळेचीवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची भेट घेत बिबटसह अन्य वन्य प्राण्यांपासून सावध राहण्याबाबत केलं मार्गदर्शन. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरातील नरभक्षक बिबट्याच्या शोधार्थ वन विभागाने 2 बिबट केले जेरबंद, एकाचा खात्मा. नरभक्षक बिबट्याला मंगळवारी रात्री शार्प शूटरनं केलं ठार. 13 वर्षीय रोहन बोंबे याचा नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात झाला होता मृत्यू. जिल्हाधिकाऱ्यांनी बिबट्याला शूट करण्याच्या काढलेल्या आदेशानंतर नरभक्षक बिबट्याला पाठवले यमसदनी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची साथ सोडून अतुल देशमुख धनुष्यबाण हाती घेणार. उत्तर पुणे जिल्ह्याची राजकीय समीकरण बदलणार. चाकण येथे गुरुवारी दुपारी शिवसेनेच्या शिंदे गटाचा पक्ष मेळावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख शिवसेनेत प्रवेश करणार. पक्ष प्रवेशाची समर्थकांकडून जय्यत तयारी. शिवसेनेच्या मेळाव्यानंतर आंबेठाण रस्त्यालगत शिवसेना जनसंपर्क कार्यालय आणि हेल्थ सिटी हॉस्पिटलचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी होणार उद्घाटन. अवकाळी पावसामुळे भात काढणी लांबणीवर. पश्चिम पट्ट्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांचा जीव टांगणीला. राजगुरुनगर शहरासह परिसरात बुधवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची उडवली दाणादाण. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित दीपोत्सवाच्या तयारीला लागला वेग. त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने राजगुरुनगर येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात महिला भाविकांकडून भक्तिमय वातावरणात शिवस्तोत्र पठण. त्रिपुर वात प्रज्वलित करीत शंभू महादेवास नतमस्तक. भीमा नदी काठच्या श्री विष्णू मंदिरात 350 वर्षापासून दीपोत्सवाची अनोखी परंपरा कायम.